नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आगामी काळामध्ये एमपीएससी ने आधीच सांगितलेलं आहे की एमपीएससी भरपूर साऱ्या परीक्षा घेणार आहे, ज्यामध्ये गट क संवर्गामध्ये भरपूर जास्त पदे ऍड झालेली आहेत। मग इतर प्रत्येक विभागाचे निरीक्षक पद असतील किंवा इतर कोणतेही पद असतील, लिपिक असेल किंवा कोणतेही असेल, ते सगळी पदं एमपीएससी मार्फत होणार आहे, ज्यामध्ये तलाठी सुद्धा पद आहे। आता होणार काय आहे तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे सुरुवातीला सरळ सेवेचा अभ्यास करायचे, पण त्यांच्याकडे एमपीएससी प्रोफाईल त्यांना काढली नव्हती। मग आता होणार काय आहे, त्यांना सुद्धा आगामी काळामध्ये एमपीएससीचा फॉर्म भरायचा असेल तर आयोगाचं आधीच म्हणणं आहे की त्यांनी एमपीएससी प्रोफाईल काढावी। म्हणजे जेव्हा तुम्ही एमपीएससी प्रोफाईल काढाल, तुम्हाला कोणताही पूर्व परीक्षेचा फॉर्म आरामात भरता येईल। आता लक्षात ठेवायचं, प्रोफाईल काढणं काय लय अवघड नाहीये, पण विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सविस्तर एक एक गोष्ट मला समजून सांगायची आहे की प्रोफाईल काढत असताना कोणत्या गोष्टी भरणं गरजेचं आहे। आणि प्रोफाईल जेव्हा तुम्ही कराल तयार, तेव्हा तुम्हाला फक्त अप्लाय ऑनलाईन करायचं आहे। तुम्हाला फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशनला अर्ज करायचा आहे। तुम्हाला त्यानंतर कुठलीही माहिती जास्त भरायची गरज नसते। फक्त काही डॉक्युमेंट्स तुम्ही जर अपलोड केले, तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही। लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देणार आहेत इथून पुढे, त्यांनी हा व्हिडिओ सविस्तर बघा। आणि जे तुमचे विद्यार्थी मित्र आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना सुद्धा याबद्दल सांगा, शेअर करा। हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। प्रोफाईल बद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर शंका असतात, आपण सविस्तर बघूया। मित्रांनो, त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण एकलव्य बॅच लॉन्च केलेली आहे, जी आगामी गट ब आणि गट क च्या ज्या कुठल्या परीक्षा होतील, पूर्व आणि मुख्यसाठी आपण सविस्तर यामध्ये मार्गदर्शन करत आहोत। सर्व लेक्चर्स यामध्ये असणार आहेत, पूर्वपासून मुख्यपर्यंत दर्जेदार शिकवणी आहे आणि सर्व यशस्वी या ठिकाणी शिक्षक आहेत। तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वेगळा शिक्षक असणार आहे। लक्षात ठेवायचं की बॅच आपण लॉन्च केलेली आहे। जाऊन एकदा महाराष्ट्र अकॅडमीला ऍपला व्हिजिट करा। तुम्ही फ्री लेक्चर सुद्धा पाहू शकता आणि युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी तुम्हाला मोफत देणार आहोत। लक्षात ठेवायचं मित्रांनो, बॅच आहे, व्यवस्थित तुम्ही या गोष्टी व्यवस्थित बघा आणि एकदा जाऊन बॅचचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, चला सुरुवात करूया आपण या लेक्चरला। तर जेव्हा तुम्ही एमपीएससी ऑनलाईन सर्च कराल गुगलला, किंवा एमपीएससी ऑनलाईन सर्च करा किंवा डायरेक्टली एमपीएससी प्रोफाईल टाका, तुम्हाला एमपीएससीचा एक डायरेक्टली वेबसाईटचं एक संकेतस्थळ येईल। संकेतस्थळ गेलं तुम्हाला लक्षात ठेवायचंय की ओपन केल्यावर तुम्हाला हे एमपीएससीचं होम पेज मिळेल। आलं का लक्षात? हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि एमपीएससीनं आता सध्या लक्षात ठेवायचं, इथं डिजी लॉकरचा एक नवीन पॉपअप मेसेज दिलेला आहे। डिजी लॉकर काय आहे तर एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, भारत सरकारचं ऍप्लिकेशन आहे, एक ऍप आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट्स आहेत, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, 10वी 12वीचा दाखला असेल किंवा अजून कोणताही असेल, इलेक्शन वोटिंग कार्ड वगैरे, तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण सेव्ह करू शकता। लक्षात ठेवायचं, याचा फायदा काय होईल तर त्या डिजी लॉकर मध्ये जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या प्रोफाईलला अपलोड करू शकता। सुरुवातीला तुम्हाला हे होम पेज मिळणार आहे। आता बघा, ज्या विद्यार्थ्यांच्याकडे लॉग इन आहे त्यांनी आपलं ईमेल आयडी टाकायचा, पासवर्ड टाकायचा, लॉग इन केलं की ते एमपीएससी प्रोफाईलला जाऊ शकतात आपल्या स्वतःच्या खात्यावर। पण ज्या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल तयार केली नसेल, त्यांनी क्रिएट न्यू अकाउंटला क्लिक करणं गरजेचं आहे। बघा, हा जो व्हिडिओ आहे हा कुणी बघायचा आहे जास्तीत जास्त, ज्यांची एमपीएससी प्रोफाईल नाही, ज्यांना एमपीएससी प्रोफाईल करायची आहे। क्रिएट न्यू अकाउंटला गेला म्हणजेच काय, तुम्हाला तुमचं स्वतःचं खातं तयार करायचं। खातं म्हणजेच काय, अकाउंट खोलायचं आहे। ठीक आहे, आपण बँकेत जातो, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, मग आपलं खातं निघतं। तसंच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन एक अकाउंट तयार करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी माहिती पण द्यावी लागेल। मग तुम्ही इथे क्लिक केलं की काय, लक्षात ठेवायचं, मी एक एक तुम्हाला गोष्ट समजून सांगायला लागलोय। क्लिक केल्यावर तुम्हाला रजिस्टर असा एक गोष्ट येते आणि तुम्हाला ह्या काही बाबी टाकणं गरजेचं आहे। कधी पण लक्षात ठेवायचं, आयोगाच्या कोणत्याही पेजला तुम्ही असं गेला, जर अशा प्रकारचा कधी लाल त्याला आपण काय म्हणतो, स्टार असेल, रेड स्टार असेल, ऍस्टरिक त्याला आपण म्हणतो, असा कोणता स्टार असेल तर ते तुम्हाला फील्ड किंवा ते तुम्हाला जागा भरणं बंधनकारकच आहे। लाल मार्क असेल, तुम्हाला इथं गोष्ट टाकणं, काही घटक टाकणं बंधनकारक आहे। तुम्हाला स्किप करता येत नाही किंवा तुम्हाला तिथं ब्लँक ठेवता येत नाही। आता लक्ष द्या, विचारले काय तर तुम्हाला ईमेल टाकायचा आहे। बघा, रजिस्ट्रेशन करायचं आहे, ईमेल, तुमचा ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे। ईमेल आयडी टाकत असताना जो तुम्ही चालूचा आहे व्यवस्थित नेहमी चालता, वर्किंग मधला टाका, कुठला जुना वगैरे जुनका टाकायचं नाही, आपण बघत नाही असं टाकायचं नाही, वर्किंग मधला टाका। ते टाकल्यानंतर व्यवस्थित तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला ओटीपी येईल, एक 6 अंकी ओटीपी येईल, व्यवस्थित तुम्ही तो ओटीपी टाका। ओटीपी टाकला, व्हेरीफाय करायचा। व्हेरीफाय केलं, इथं कोपऱ्यामध्ये मेसेज येतो की ओटीपी हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली। ग्रीन कलरचा मेसेज येतो, ग्रीन कलरचे विंडो असते की बाबा तुमचा ओटीपी बरोबर आहे। नेक्स्ट पुढे काय आहे, मोबाईल नंबर बरोबरचा टाका, चालूचा मोबाईल नंबर टाका। आता बघा, इथं तुमच्या ईमेलला गेल्यावर
कधी कधी आयोगाचा ईमेल दिसत नाही तर तुमचं स्पॅम फोल्डर चेक करायचं. कोणतं फोल्डर? स्पॅम फोल्डर चेक करा. त्या स्पॅमच्या फोल्डरमध्ये तुम्हाला इथं एखादा ईमेल येऊ शकतो आयोगाचा. कशासाठी? ओटीपी व्हेरीफाय करायला. ठीक आहे. मोबाईल नंबर टाका, जो आपला 10 अंकी नंबर आहे तो टाकल्यानंतर गेट ओटीपी करा आणि बरोबर याच्या खाली दिले बघा की ओटीपी रिसिव्ड ऑन मोबाईल. अगेन तुम्हाला इथे 6 अंकी ओटीपी नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला पुन्हा तिथे कोपऱ्यामध्ये मेसेज येतो की ओटीपी हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड. क्लिअर झालं? 2 गोष्टी क्लिअर आहेत. पण सांगण्याचा मुद्दा काय आहे? तुमचा चालूचा मोबाईल नंबर, तुमचा चालूचा ईमेल आयडी हे व्यवस्थित टाका. सर माझा मोबाईल नंबर हरवलाय, झुनकाट आहे, असं तसं असं करू नका. कारण होते काय, तुमच्या मोबाईल क्रमांकावर बऱ्याचशा सुद्धा अपडेट्स तुम्हाला मिळू शकतात. म्हणून व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचा. ठीक आहे. आता तुमच्या प्रोफाईलला जो तुम्ही पासवर्ड करणार आहात तो व्यवस्थित पासवर्ड टाका. शक्यतो आयोगाने काय सांगितले की पासवर्डची स्ट्रेंथ म्हणजेच काय, तुमचा पासवर्ड कसा असावा तर लक्षात ठेवायचं. पासवर्ड टाकत असताना खूप जास्त महत्वाचं आहे, पासवर्ड टाकताना त्याच्यामध्ये कोणताही एक स्पेशल कॅरेक्टर घ्या. कोणतेही एक स्पेशल कॅरेक्टर घ्या, कोणतेही चालेल. त्याला आपण म्हणतो स्पेशल केसेस, स्पेशल कॅरेक्टर. एक तुमच्यामध्ये त्या पासवर्डमध्ये एखादा नंबर असावा, कुठला एक आकडा घ्या, 7, 8, कुठलाही 5चा कुठलाही घेऊ शकता. एक कॅपिटल लेटर ठेवायचं, कोणते एक कॅपिटल लेटर ठेवा, कोणतेही ठेवा, जे काय असेल. आणि शक्यतो 6-7 अंकी पासवर्ड ठेवायचा. बघा मी काय सांगतोय, 6-7 अंकामध्ये एक नंबर असावा, कोणताही एक आकडा असावा, कोणताही एक कॅपिटल लेटर असावं आणि कोणतेही एक त्याच्यामधलं स्पेशल केस असावी. बाकी तुम्ही स्मॉल वगैरे ठेवू शकता, पण 6-7 आकडे ठेवा. तिथे देते बघा, जेव्हा तुम्ही पासवर्ड तयार करता इथं तर आयोगाने इथंच दाखवलेलं आहे पासवर्डची स्ट्रेंथ. मग असा ग्रीन मार्क येतो की बाबा चला मीडियम आहे, चांगली आहे, एकदम भारी आहे, स्ट्रॉंग आहे, तर इथं तुमचा पासवर्ड आहे. तोच पासवर्ड तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचा आहे. जो इथे टाकाल तो कन्फर्म करा आणि बरोबर इथं टाकून द्या. मी काय सांगतोय, पासवर्ड 6-7 अंकी ठेवा, 2-3 अंकी 4 अंकी तसा येत नाही. 6-7-8 अंकी चांगला ठेवायचा, तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ, तुमची जी जन्मतारीख आहे ती व्यवस्थित टाकून द्या. बघा फॉर्मॅट काय आहे, सुरुवातीला तुमची तारीख आहे, मग महिना आहे आणि मग 4 अंकावर तुमचं वर्ष येणार. ठीक आहे. 1999, 2003, 2004 जे काय असेल ते व्यवस्थित टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे, कॅन्डिडेट प्लीज रिमेंबर द फॉलोइंग सिक्युरिटी क्वेश्चन्स अँड द आन्सर्स प्रोव्हाइडेड बाय यू ॲज इट विल बी युज्ड फॉर व्हॅलिडेशन. ठीक आहे. हे सुरुवात झाली. आता यापेक्षा खालचा मी मजकूर इथे घेतलेला आहे. तेच बघा इथून खाली आहे ना, हे सगळं आहे. ठीक आहे. काय विचारले, व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड निकनेम. काही तुमचं जे काय तुमचं टोपण नाव आहे तुमच्या बालपणामधलं इथं टाकून द्या. चिकू, मिकू, रिंकू, फिंकू काय असेल ते टाकून द्या. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, ओनली वन. तुमच्या बालपणाच्या एका मित्रमैत्रीचं नाव टाका, जे काय असेल टाकून द्या. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, जो काय ब्लड ग्रुप आहे, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी असेल, काही असेल इथं व्यवस्थित टाकावं लागेल. विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC, तुम्ही कोणत्या साली तुमची 12वी पूर्ण केलेली आहे, 2008 असेल, 2003 असेल, जे काय असेल व्यवस्थित टाका. ठीक आहे. व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, तुम्हाला शाळेमध्ये शिकवणारे, तुमच्या स्कूलमध्ये हायस्कूलमध्ये जे टीचर आहेत ते तुम्हाला त्याचं आडनाव टाकायचं आहे. ती लोक येऊन बघत नाहीत कोण शिक्षक होते, त्याचं आडनाव काय आहे, त्याचं आधार कार्ड काय, काही बघत नाहीत. फक्त शक्यतो तुम्ही तुमच्या व्यवस्थित मनामध्ये टाका. म्हणजे होईल काय, उद्या भविष्यामध्ये सिक्युरिटी क्वेश्चन आहेत. उद्या भविष्यामध्ये जर समजा तुमचं अकाउंट लॉक झालं आणि उद्या आयोगाने तुम्हाला काही क्वेश्चन विचारले, समजा तुमच्या ऑनलाईन, तुम्हाला यातलं काहीतरी आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओनली वन. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, कुणी असेल, रोनाल्डो असेल किंवा तो मेस्सी असेल, सचिन तेंडुलकर असतील, रोहित शर्मा असेल, विराट कोहली, कुणी असेल, व्यवस्थित नाव टाकून द्या. ठीक आहे. म्हणजे हे पूर्ण केलं, याच्या खाली हे पूर्ण केलं, मग तुम्ही रजिस्टर आता झालेला आहात. म्हणजे काय, तुम्ही अधिकृतपणे आयोगाच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही स्वतःचं अकाउंट खोललेलं आहे. कुठली माहिती देऊन बघा, मी काय सांगतोय, तुमचा बरोबरचा मोबाईल नंबर, तुमचा बरोबरचा ईमेल आयडी, तुमचा बरोबरचा डेट ऑफ बर्थ, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. रजिस्टर झालं. रजिस्टर झाल्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा इथं कसं येईल बघा. आता एकाचं टाकलेलं आहे मी MS धोनी वगैरे, त्याला आवडतं आपल्याला MS धोनी आहे. चला असं नाही की तेच टाकायचं, कुणी काय टाकू शकतं. विचारले काय, हा इथं तुम्हाला एक क्रमांक दिला जातो. मित्रांनो आयोगाच्या बऱ्याच ठिकाणी याला म्हणायचं कॅप्चा. कॅप्चा म्हणजे काय, एक सिस्टम जनरेटेड तुम्हाला एक 6 अंकी नंबर असतो. ठीक आहे. हा व्यवस्थित नंबर आहे, तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचा आहे. काय विचारले, एंटर द टेक्स्ट ऍज इन द अबो इमेज. या इमेजला जे काही तुमचे नंबर्स आहेत ते बरोबर खाली टाका.
स्पेस लिहिलेला आहे वगैरे असं नसतं. शक्यतो लागूनच असतात, लागून नंबर टाकायचा. ठीक आहे. नाहीच काय समजला, तुम्हाला एखादा आकडा नाही समजला, इथं रिफ्रेश आहे बघा, पुन्हा क्लिक केलं तुम्हाला इथं नवीन 6 आकडे येतील. व्यवस्थित टाका, रजिस्टर करा. हे सगळं झाल्यावर तुमची प्रोफाईल रजिस्टर होणार आहे. लक्षात ठेवायचं, एकदा तुमची प्रोफाईल रजिस्टर झाली की पुन्हा तुम्ही लॉग इन करायचं. आता बघा, मला सांगा, तुमच्याकडे तुमचा ईमेल आयडी आहे आणि तुम्ही जो मगाशी पासवर्ड टाकला होता, कुठं, हा पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पासवर्ड वगैरे सगळे डायरीमध्ये नोंद करून ठेवा. महत्वाचं काय आहे, आपलं सध्या युग आहे हे सध्या पासवर्डचं चालू आहे आणि एटीएम पिनचं चालू आहे. या एटीएम कार्डला तो पिन आहे, तिकडे तो पिन आहे, इकडे ओटीपीला वेगळा आहे, म्हणजे आपण कन्फ्युज होऊन जातो. शक्यतो तुमच्या मोबाईलला वगैरे पासवर्ड लिहून ठेवा. एमपीएससी प्रोफाईल ईमेल तर आपल्याला पाठच असतो, पासवर्ड लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पासवर्ड आणि सगळं झाल्यावर रजिस्टर केल्यावर तुम्ही पुन्हा या इकडे येता सुरुवातीच्या पेजला. बरोबर, आपण रजिस्टर केलं होतं ना, क्रिएट न्यू अकाउंट, आठवतंय का? आता तुम्हाला कळालं की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. बरोबर, इथं तुमच्या लक्षात ठेवायचं, बरोबरचा ईमेल टाका आणि जो तुम्ही मगाशी पासवर्ड केलेला होता तो तुम्ही टाका. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की पासवर्ड रिसेट करायचा आहे. ते सुद्धा विद्यार्थी रिसेट करू शकतात. कधी रिसेट करा, कधी असं वाटतं की थोडासा नॉर्मल पासवर्ड आहे, जरा जास्त जेन्युइन पाहिजे, थोडासा जास्त स्ट्रॉंग पाहिजे, पण इतका पण स्ट्रॉंग नको की तुम्हाला आठवणारच नाही. आठवतील असे पासवर्ड तयार ठेवा. ठीक आहे. कधी कधी बऱ्याच दिवसांनी तुम्ही लॉग इन करत असाल, पासवर्ड विसरून जातो, फॉरगॉट जरी केलं तुम्हाला पुन्हा तुमच्या ओटीपीला वगैरे सगळे येऊन तुम्हाला पासवर्ड येईल. पण शक्यतो नॉर्मल ठेवा आणि डायरीमध्ये लिहून ठेवायचा. हे सगळं टाकल्यावर तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्ही बरोबर आयोगाच्या पुन्हा असं येतं बघा, लॉग इन केल्यावर काय येणार, पुन्हा असं येणार, पुन्हा 6 अंकी आले, 6 अंकी इथं टाकून द्यायचे. नाही समजलं, रिफ्रेश करायचं, पुन्हा नवीन 6 अंकी येतील, पुन्हा टाकलं, प्रोसीड केलं, पुढे गेला, प्रोसीडला क्लिक केलं, बरोबर तुम्ही आता लक्षात ठेवायचं, आयोगाने काय केले दिले बघा. आयोगाने काय केले तर आयोगाच्या वेबसाईटला डिजी लॉकरशी थोडं कनेक्ट केलेलं आहे. मग काय करायचं, इथं प्रोसीड केल्यावर तुम्ही डिजी लॉकरच्या वेबसाईटला जाता. डिजी लॉकरला काय करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी जनरेट करा, तुमची या ठिकाणी सगळी माहिती भरून घ्या. व्हेरीफाय केल्यावर काय येणार आहे, तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येता. ठीक आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक 6 अंकी ओटीपी येतो. ओटीपी टाकल्यावर पुन्हा साइन इन करायचं. आता होणार काय, डिजी लॉकरच्या संकेतस्थळावर जाऊन, म्हणजे त्या ठिकाणी ज्या ज्या तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुमचा आधार कार्डचा क्रमांक, तुमचा मोबाईलचा क्रमांक, हे बरोबर आयोगाकडे सगळ्या गोष्टी तिथं तर आपण काय म्हणतो हायपरलिंक केलेल्या आहेत. तिकडच्या गोष्टी सगळ्या आयोगाच्या तुमच्या अकाउंटला पुन्हा सगळ्या येतात. याचा अर्थ काय, इथं जरी आपण साइन इन केलं तर बरोबर तुमची अशी एक डिजी लॉकरची प्रोफाईल येते. आधार कार्ड नंबर टाकला, व्हेरीफाय केलं, तुम्ही पुन्हा ओके आर यू शुअर यू वॉन्ट टू रिटर्न टू एमपीएससी ओएस, येस केल्यावर तुम्ही पुन्हा आयोगाच्या इथे जाता आणि हे तुमचं स्वतःचं अकाउंट आहे. बरोबर, बघा इथं येस केल्यावर तुम्ही या ठिकाणी आला. आता ही तुमची स्वतःची प्रोफाईल आहे. बघा कोपऱ्यात लॉग आउट आहे ना, म्हणजे तुम्ही सध्या लॉग इन आहात. ठीक आहे, तिकडे जायचं नाही. आता हे तुमचं होमपेज आहे. आयोगाने काय सांगितलंय की ऍप्लिकेशन सबमिशन करण्यासाठी तुमच्याकडे 5 स्टेज दिलेले आहेत. कुठली कुठली स्टेज आहे तर पहिल्यांदा तुमची प्रोफाईल व्यवस्थित क्रिएट करा, दुसरं सबमिट व्यवस्थित करा, प्रोफाईलची एलिजिबिलिटी बघा, सबमिट ऍप्लिकेशन करा आणि फी पेमेंट करा. सध्या आपल्याला कोणताही फॉर्म भरायचा नाही, त्यामुळं पहिल्या 2 ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. कोणत्या, प्रोफाईल क्रिएट करणं. तुम्हाला दिसते का कुठं आता प्रोफाईल क्रिएशन कुठं आहे का? आपण इंग्रजी चांगलं वाचतो, आपण एवढं पण मठ्ठ नाही की आपलं इंग्रजी समजत नाही. काय सांगितलंय, अपडेट करा किंवा क्रिएट करा, आहे की नाही. इथं प्रोफाईल क्रिएशन याला क्लिक करायचं. इकडे कुठेही काही आगाऊपणा करायचा नाही. प्रोफाईल एकदा क्लिअर केली, व्यवस्थित लेक्चर बघा. ठीक आहे. प्रोफाईल क्रिएशनला मी क्लिक केलं, प्रोफाईल क्रिएशनला क्लिक केल्यावर व्यवस्थित बघा, तुम्ही ह्या क्लिक केल्यावर बरोबर ह्या ठिकाणी तुमचं सेक्शन ओपन होईल. आता बघा आयोगाने काय सांगितले की प्रोफाईल क्रिएशनला तुम्हाला 6 स्टेप दिलेले आहेत. पहिली स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरी आहे ऍड्रेस, तिसरी आहे अदर इन्फॉर्मेशन, चौथी आहे क्वालिफिकेशन, 5वी आहे एक्सपिरियन्स आणि 6वं आहे काय तर तुमचा फोटो आणि साइन अपलोड करायचे. म्हणजे काय, एक एक गोष्ट घ्या, सेव्ह करायचं, पुढे जायचं. आता सध्या पहिलं कोणतं आहे, स्टेप नंबर पहिला. आणि जेव्हा तुम्ही स्टेप नंबर क्लिअर कराल, सेव्ह कराल, इथे टिकमार्क असा हिरव्या कलरचा येतो. आता सगळं लाल दिसते ना, लाल लाल, कारण आपण गेलोच नाहीये. आता स्टेप पहिली कोणती आहे तर स्वतःच्या गोष्टी क्लिअर करायच्या. बघा आधार डिटेल्स, इफ यू हॅव आधार कार्ड देन इट इज मॅन्डेटरी टू फिल आधार डिटेल्स. तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि आपल्याकडे आधार कार्ड आहे, आपल्याकडे 12 अंकी आधार कार्ड आहे, व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी नंबर सांगायचा आहे. ठीक आहे, म्हणजे बघा व्यवस्थित काय सांगितले, आर यू होल्डिंग अन आधार कार्ड, येस, येसला क्लिक करायचं.
बरोबर. येसला क्लिक केल्यावर तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी माहिती येणार आहे. व्यवस्थित आपलं आडनाव टाका. बघा, हे तुम्हाला माहिती स्किप करून चालत नाही. का चालत नाही? रेड स्टार दिलेला आहे सगळ्या ठिकाणी. रेड मार्क असेल तर तुम्हाला 100% माहिती टाकावीच लागेल. ठीक आहे. सरनेम, आडनाव टाकलं, नाव टाकलं, तुमचं वडिलांचं नाव टाकलं. ठीक आहे. ओके. आणि पुन्हा इंग्लिशमध्ये सगळं आलं. पुन्हा व्यवस्थित तुमचं सगळं नाव आलं पुन्हा इथं. ठीक आहे. देवनागरीमध्ये म्हणजे आपल्या मराठीमध्ये जी आपली देवनागरी लिपी आहे, प्रॉपर मराठीमध्ये जसं आहे तसं नाव टाका. शक्यतो आधार कार्डला फॉलो करा. ठीक आहे. मदर्स नेम, हा इथे दिले बघा, जे तुमचं पूर्ण नाव आहे. प्लीज एंटर युअर नेम ऍज पर 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. 10वीचं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट खूप जास्त महत्वाचं आहे. 10वीच्या दाखल्यावर जसं नाव असेल तसं इथं व्यवस्थित इंग्रजीमध्ये नाव टाका. कुठं? या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिले बघा. ठीक आहे. मदर्स नेम, आईचं नाव टाका व्यवस्थित. डेट ऑफ बर्थ आपली टाकायची आहे, मम्मीची टाकायची नाही, कारण लागून आहे ना त्याला. आपण फॉर्म भरतोय, आपली मम्मी एक्झाम द्यायला जाणार नाहीये. मग डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचा इथं तुमचं स्वतःचं जन्मतारीख टाका. जेंडर सिलेक्ट करा. मेल असेल तर मेल M, फिमेल असेल तर F, जे काय असेल. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. ईमेल आयडी व्यवस्थित टाका. मॅरिटल स्टेटस, तुमची लग्नाची वैवाहिक स्थिती काय आहे? अनमॅरिड आहात, डायव्होर्स्ड आहात, किंवा अजून काय असेल, मॅरिड असेल, जे काय असेल ते व्यवस्थित फिलअप करू शकता. क्लिक करत जायचं. ठीक आहे. नॅशनॅलिटी इंडियन क्लिक करायचं. मदर टंग मराठी क्लिक करायचं. ते तुम्हाला त्या ठिकाणी येणार. ठीक आहे. पुन्हा खाली काय दिलं बघा, वेदर युअर नेम इज चेंज किंवा अपडेटेड आफ्टर 10th ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ऑर आफ्टर मॅरेज. शक्यतो मुलींसाठी हा महत्वाचा पॉइंट आहे. लग्नानंतर जर फॉर एक्झाम्पल नाव बदललं, काही स्थिती बदलली, तर नाव चेंज होतं. तर लक्षात ठेवायचं, इथं तुम्ही जर नो केलं तर काही हरकतच नाही. पण जर लग्नानंतर नाव बदललं असेल तर शक्यतो येस केल्यावर इथं पुन्हा तुम्हाला नाव टाकावं लागेल. लग्नानंतरचं नाव टाकायचं आहे. लग्नापूर्वी वडिलांचं नाव असेल, मधी लग्नानंतर याचं नाव असेल, हजबंडचं म्हणजे पतीचं नाव असेल, मग इथं पुन्हा अशी विंडो येते. तुम्हाला व्यवस्थित इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे. नवीन नाव टाकायचं, मुलींसाठी सांगतोय मी. ठीक आहे. किंवा 10वी नंतर बदल असल्यास ते सुद्धा बघू शकता. कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी. मराठी बोलू शकता, लिहू शकता, वाचू शकता, रीड करू शकता, येस. लिहू शकता, येस. स्पीक बोलू शकता, येस. बघा, एक एक गोष्ट क्लिअर करा. चाललंय काय सध्या? पर्सनल इन्फॉर्मेशन, तुम्हाला वैयक्तिक माहिती सांगायला लागलोय. ही स्टेप सध्या सुरू आहे. ठीक आहे. पुन्हा खाली गेल्यावर पॉईंट कुठला होता? 1.14, 1.15 हाईट टाकायची आहे व्यवस्थित. समजा माझी हाईट आहे 167, व्यवस्थित टाकली. पुढे लिहित बसायचं नाही, सेंटीमीटर, फूट असलं काय करायचं नाही. 167 बास. पुढं वेट इन, त्यांनी आधी सांगितलं ना सेंटीमीटर, वेट इन केजीज. ओके. समजा माझं वेट आहे समजा 71.3. ठीक आहे. ते झालं. पुन्हा केजी फिजी लिहित बसायचं नाही, त्याने आधी सांगितलं इथं. ओके. त्यानंतर कास्ट किंवा तुमचं कॅटेगरी डिटेल्स, हा हे जास्त महत्वाचं आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी जी कॅटेगरी टाकाल, तुम्हाला तीच कॅटेगरी पुन्हा त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जमा करावं लागेल. त्याचा नंबर पण जमा करावा लागेल. तुम्हाला तुमचा राखीव प्रवर्ग जो आहे तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुम्हाला इथं व्यवस्थित कॅटेगरी टाकावी लागेल. आलं का लक्षात? ओके. कॅटेगरी टाकली, समजा ओपन आहे, EWS आहे, NTC आहे, NTB आहे, कुठलेही असेल त्याला क्लिक करायचं. कॅटेगरी सिलेक्ट झाली. देन आर यू अ पर्सन विथ परमनंट बेंचमार्क डिसेबिलिटी, फिजिकल हँडिकॅप किंवा दिव्यांग असाल तर येस करा किंवा इथे नो करू शकता. स्पोर्ट डिटेल्स, आर यू अ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन. ओके. तुम्ही खेळाडू आहेत का? अगेन येस किंवा नो, जे काय असेल दिले बघा. येस किंवा नो, जे काय असेल. ठीक आहे. डज द कॅन्डिडेट हिमसेल्फ इज अन एक्स सर्व्हिसमॅन ऑफ द रेग्युलर आर्म फोर्सेस. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये तुम्ही आधी सर्व्हिस केलेली आहे का? येस असेल येस करायचं, नसेल नो करायचं. पण लक्षात ठेवा, मी आधी सांगतोय, जर दिव्यांग असाल, खेळाडू असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर करावे लागतील. मी डॉक्युमेंटसाठी एक वेगळं सुद्धा लेक्चर घेईन, कारण अत्यंत महत्वाचं आहे. अजूनही विद्यार्थ्यांना NCL, EWS काहीच कळत नाही. NCL कोणासाठी असतो, कसा काढायचा, EWS कोणासाठी असतो, कसा काढायचा, काही समजत नाही. आपण त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ घेऊया. ठीक आहे. ओके. देन महाराष्ट्र शासनाचे एम्प्लॉई आहात का? आर यू अन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. पण लक्षात ठेवायचं, जर तुम्ही शासनाचे कर्मचारी असाल, अधिकारी असाल, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असाल, आणि जर तुम्ही एस केलं तर तुम्हाला तुमचा सेवार्थ ID द्यावा लागतो. हा प्रत्येकाचा असतो, गव्हर्नमेंट सर्वंटचा. येस केलं, सेवार्थ ID टाकावा लागेल. ते तुम्हाला माहिती असेल, ते तो जे वर्किंग आहे त्यांना माहिती आहे. आर यू अन एम्प्लॉई ऑफ BMC.
बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई मनपाचे तुम्ही एम्प्लॉई आहात का? येस असेल येस करायचं, नो असेल तर नो करायचं. आर यू एन एम्प्लॉई ऑफ बेस्ट कर्मचारी आहात का? म्हणजेच मुंबईमध्ये बेस्ट नावाची जी संस्था आहे त्याचे कर्मचारी आहात का? येस असेल तर येस, नो असेल तर नो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ओके, पुढं रिझर्वेशन. इज ऍडिशनल रिझर्वेशन, येस नो जे काय असेल. प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का? म्हणजे प्रकल्पग्रस्त आहात का? तुमच्याकडे दाखला पाहिजे, त्याशिवाय ते येस नो करायचं नाही. असेल दाखला येस, नसेल नो. अर्थक्वेक अफेक्टेड, भूकंपग्रस्त आहात का? असेल येस, नसेल नो. ग्रॅज्युएट पार्ट टाइम एम्प्लॉई, पार्ट टाइम ग्रॅज्युएशन केलेलं आहे का? म्हणजे बाहेरनं फॉर्म भरून पार्ट टाइम म्हणतो मी, फुल टाइम नव्हे. असेल तर येस, नसेल तर नो. ठीक आहे, ओके. डू यू वॉन्ट टू टेक ऍडव्हान्टेज फॉर ऑर्फन रिझर्वेशन, अनाथ आरक्षण? असेल तर येस, नसेल तर नो. आणि जर तुम्ही येस टाकलं तर तुम्हाला इथे येतं बघा की तुम्ही कोणत्या प्रकारचे अनाथ आहात, आणि तुम्हाला पुन्हा येतं ऑर्फन सर्टिफिकेट नंबर. तुम्हाला अनाथ आरक्षणाचा दाखला जो असतो त्याचा नंबर टाकायचा आहे, आणि ऑर्फन सर्टिफिकेट इश्यू डेट, तुम्हाला त्या दाखल्यावर तारीख असते. तुम्हाला ते दाखला कधी मिळाला त्याची तारीख टाकायची आहे. त्या दाखल्यावर तारीख असते कधी. जर अनाथ जे आपले काही विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटने चांगली संधी दिलेली आहे, सुद्धा आरक्षण आहे, पण व्यवस्थित दाखले काढायचे आणि त्याचा नंबर व्यवस्थित भरायचा. ठीक आहे, गव्हर्नमेंटचे एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणती माहिती टाका, जे काय असेल ते टाका, पण त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून द्यावंच लागेल. ठीक आहे, ओके. बघा, स्टेप नंबर क्लिअर झाली. इथपर्यंत स्टेप नंबर पहिली आहे. जेव्हा स्टेप नंबर 1 पूर्ण झाली, इथं बरोबर एक ग्रीन असं टिक मार्क आले बघा, म्हणजे तुम्ही पहिली स्टेप पूर्णपणे केलेली आहे. लक्षात आलं का तुमच्या? अत्यंत महत्वाचं आहे. ओके, एकच मिनिट. ओके, त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये जी ऍड्रेस इन्फॉर्मेशन आहे, ज्या तुम्हाला पत्ता सांगायचा आहे, लक्षात ठेवायचं, पत्ता देणं महत्वाचं आहे. पत्ता सांगताना काय करायचं, 2 पूर्ण विंडो येतात. तुम्हाला व्यवस्थित टाका. तुमचं जे काही पोस्ट आहे, मुक्काम पोस्ट आहे, तालुका आहे, तुमचा जिल्हा आहे, मग राज्य असेल, पिनकोड असेल, जे काय असेल व्यवस्थित टाका. पण 2 प्रकारचे ऍड्रेस असतात. एक असतो परमनंट ऍड्रेस आणि एक असतो कॉरेस्पॉन्डन्स. पण दोन्हीही टिकमार्क मध्ये टिकमार्क असतं. तुमचा आणि माझा, आता माझा ऍड्रेस बऱ्यापैकी दोन्हीकडे सेमच आहे. करस्पॉन्डन्स आणि परमनंट दोन्हीकडे सेम असतात, फक्त टिकमार्क करायचं. व्यवस्थित टिकमार्क करा. वरचा ऍड्रेस खाली कॉपी होतो, वेगळे काही करायची गरज नाही. ऍड्रेस क्लिअर केल्यावर तुम्हाला पुन्हा इथं काय येतं, ऍड्रेस इन्फॉर्मेशन क्लिअर झालेली आहे. टिकमार्क ग्रीन आला बघा इथं. ओके, या ठिकाणी ग्रीन आलंय टिकमार्क. ओके, मग पुन्हा सेव्ह केलं. बघा, प्रत्येक स्टेपला तुम्हाला सेव्ह करून पुढे जावं लागेल. मग इथे क्लिक केल्यावर पुन्हा अदर इन्फॉर्मेशन काय काय विचारलंय बघा. डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसिडिंग्स, क्रिमिनल ऍक्शन्स पेंडिंग अगेन्स्ट यू. तुमच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल आहे का? तुमच्या विरोधात कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे का? FIR दाखल आहे का? कुठलाही एखादा कायदा, जेव्हा काही जरी केस असेल, लक्षात ठेवायचं, बरेचसे विद्यार्थी आपण शक्यतो चांगला अभ्यास करतो, आपण चांगल्या ठिकाणी राहतोय, आपल्याला कुठल्या केसेस दाखल नाहीत. मग लक्षात ठेवायचं, वेदर एनी प्रोसिक्युशन इज पेंडिंग इन एनी कोर्ट ऑफ लॉ अगेन्स्ट यू. नो. तुमच्या विरोधात कुठल्याही एका कोर्टामध्ये काही पेंडिंग आहे का? अजिबात नाही. दुसरं काय विचारले, वेदर डिसिप्लिनरी ऍक्शन or similar action is initiated by bar council or medical council or association or other professional vocational institution. तुमच्या विरोधात कुणीही तक्रार केलेली आहे का? नो. Whether any disciplinary action has been initiated by government, semi government organization against you. तुमच्या विरोधात काही गव्हर्नमेंटने ऍक्शन घेतलेली आहे का? कुठल्या निमशासकीय एका संस्थेने ऍक्शन घेतलेली आहे का? तर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नो. सगळ्या नो लक्षात ठेवायचं. वॉज एनी कोर्ट केस फाइल्ड अगेन्स्ट यू. तुमच्या विरोधात कुठली कोर्टाची केस फाईल झालेली आहे का? नो. वेदर डिबार्ड और ब्लॅक लिस्टेड ऑफ एक्झामिनेशन फॉर एक्झामिनेशन किंवा सिलेक्शन हेल्ड बाय SSC बोर्ड, युनिव्हर्सिटी, MPSC किंवा कुठलेही UPSC वगैरे, तुमच्या विरोधात कुठल्याही संस्थेने तक्रार केलेली आहे का? काही केस दाखल केलेली आहे का? तुम्हाला डिबार केलेला आहे का? बऱ्याच वेळा लोक कॉपी केसमध्ये सापडतात, मोठ्या मोठ्या काही फ्रॉड मध्ये सापडतात. मग अशा वेळी UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा MPSC असेल, ते डिबार केलं जातं, पण आपण त्यामध्ये नाही. आधी तुम्हाला काय करायचं आहे? नो. लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर जो इथे एक पॉइंट आहे बघा, 3.2 काय सांगितलंय, पर्टिक्युलर्स ऑफ प्राइजेस, मेडल्स अँड स्कॉलरशिप्स. तुम्हाला फक्त टाकायचं आहे टीम, गेम, स्पोर्ट्स, NCC, ओके, हिचकिंग आणि माउंटेनिअरिंग. तुम्ही यापैकी काय केलेलं आहे का? व्यवस्थित या ठिकाणी टाकून द्या. किंवा तुम्हाला फर्स्ट प्राइज मिळालं होतं या गेम मध्ये, सेकंड प्राइज मिळालं या गेम मध्ये, 2-3 टाकू शकता. पोझिशन्स ऑफ डिस्टिंक्शन लीडरशिप हेल्ड इन स्कूल ऑर कॉलेज.
तुम्ही शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना काही महत्वाच्या पदं काही भूषवलेली आहेत का? म्हणजे कल्चरल सेक्रेटरी होता का, किंवा कॉलेजचा जीएस होता का, डेप्युटी जीएस होता का, किंवा अजून काय असेल तुम्ही तिथे लिहू शकता. क्लासचा कॅप्टन सुद्धा लिहू शकता, काय हरकत नाही. अदर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अँड इंटरेस्ट सच ॲज हॉबीज, तुम्हाला काही आवड छंद वगैरे आहे का? ओके, पुस्तकं वाचणे, काही बायोग्राफीज वाचणे, किंवा काही त्याला आपण काय म्हणतो डॉक्युमेंटरीज पाहणे, किंवा जे काय असेल, काही छंद असतात, काही तुमची आवड असतात, 2-3 या ठिकाणी आवड टाकू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे, हे तुमचं तुम्हाला भरायचं आहे, पण व्यवस्थित भरून घ्या, नंतर खूप जास्त प्रॉब्लेम नको. ठीक आहे, 3 गोष्टी इथं आहेत, 3 गोष्टी व्यवस्थित भरून टाकायच्या, हरकत नाही. त्यानंतर पुढे गेल्यावर पुन्हा इथं तुमच्या लक्षात येईल बघा, खाली सबमिट केल्यावर तुमच्या लक्षात येते इथं अदर इन्फॉर्मेशन, अगेन सबमिट केल्यावर पूर्णपणे क्लिअर झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन खूप जास्त महत्वाचं आहे. का बरं? बघा, क्वालिफिकेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एक एक क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. तरी काय सांगितले? काइंडली एंटर युअर क्वालिफिकेशन डिटेल्स फ्रॉम एसएससी 10th YCMOUs NIOS ऑनवर्ड्स. म्हणजे काय? शक्यतो 10वी 12वी डिप्लोमा घेऊ शकता, डिप्लोमा केला असेल तर, आणि डिग्री च्या पुढं 7वी 8वी 5वी 9वी असलं काय करत नसतं. 10वी पासून पुढे तुम्हाला टाकायचं आहे. सुरुवातीला काय करायचं? देट क्लिक करायचं, सिलेक्ट क्वालिफिकेशन. कोणतं? SSC 10th. नेम ऑफ क्वालिफिकेशन पुन्हा हे ब्लँक येणार, सब्जेक्ट पुन्हा ब्लँक येणार, स्टेट तुमचं महाराष्ट्र आहे, बोर्ड युनिव्हर्सिटी SSC बोर्ड लक्षात ठेवायचं, आपलं SSC बोर्ड महाराष्ट्र बोर्ड. ठीक आहे, क्वालिफिकेशन स्टेटस पास्ट वगैरे आहात, पास्ट येणार तुमचं इथं. डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन, तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पूर्ण केलेली आहे, 10वीच्या सर्टिफिकेटला ती तारीख असते बघा, तारीख इथे टाकावी लागते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अटेम्प्ट तुम्ही पहिल्या अटेम्प्टलाच क्लिअर केलेली आहे 10वी. ठीक आहे, पर्सेंटेज जे काय असेल पर्सेंट टाका, 70.80% जे काय असेल. नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, म्हणजे तुमची 10वी 1 वर्ष असते, म्हणजेच काय तुम्ही 12 महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे. क्लास ग्रेड, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, डिस्टिंक्शन जे काय असेल, शक्यतो लक्षात ठेवायचं 75%च्या वरती असेल फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, 60% वरती असेल तर फर्स्ट क्लास, लक्षात ठेवायचं. ओके, मोड दररोज केलं का, म्हणजे रेग्युलर केलं की डिस्टिंक्ट केलं, आपण सगळ्यांनी रेग्युलर केलेली आहे 10वी, लक्षात ठेवायचं. कंपल्सरी सब्जेक्ट इथे काय तुमचं ब्लँक येईल किंवा तुम्हाला टाकावं लागेल, मॅथ्स असेल, सायन्स कुठलाही टाका. ऑप्शनल सब्जेक्ट कुठलाही टाकू शकता, इथं स्टार नाहीये, नाही टाकलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं सुरुवातीला 10वीचं. बघा, 10वीची माहिती टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन असतो ऍड म्हणून, ऍड करायचं. ऍड केल्यावर पुन्हा हीच विंडो येणार, पुन्हा तुम्हाला 12वीचं टाकायचं आहे. सगळं सेमच येतं, 12वीचे मार्क्स, 12वीचं क्वालिफिकेशन किंवा 12वीचं कुठलं तुमचं बोर्ड आहे ते टाकावं लागेल. पुन्हा ऍड केलं, पुन्हा डिग्री टाकून द्या, पुन्हा ऍड करा, लक्षात ठेवायचं. हे तुम्हालाच करावं लागेल व्यवस्थित. हे सगळं झाल्यावर बघा, जसं तुम्ही ऍड कराल तुमचे ते सगळे येईल बघा ह्या विंडोमध्ये, आणि शेवटी असं येणार बघा कसं. SSC 10वी, स्टेट बोर्ड तुम्ही केलेले आहे, अटेम्प्ट एका अटेम्प्टला क्लिअर केलेलं आहे, हे तुमचे 10वीचे मार्क्स, अकॅडमिक मंथ्स 12 महिने, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. म्हणजे तुम्ही ज्या घडामोडी जे काय तुम्ही खाली टाकाल तुम्हाला या ठिकाणी सविस्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि एकदा चेक करायचं, पुन्हा गडबड करायची नाही. कारण का जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनला जाल तुम्हाला शक्यतो व्यवस्थित डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. 10वीचं डॉक्युमेंट लागतंच, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट लागतं, लक्षात ठेवायचं. 10वी 12वी आणि डिग्री अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं की सर माझं पहिलं चुकलेलं आहे, इथे येतं बघा डिलीट म्हणून, किंवा एडिट असतं, एडिट करा, डिलीट करा, पुन्हा टाका, पुन्हा ते अपलोड होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर HSC 12वीचं सायन्स मध्ये होता, स्टेट बोर्ड पहिल्या अटेम्प्टला क्लिअर केली, 69% पडले, 12 महिन्याचा कोर्स आहे, फर्स्ट क्लास सगळं आहे. पुन्हा डिग्री BA आर्ट्स मध्ये केलं, इकॉनॉमिक्स मध्ये केलं, YCM मध्ये केलेलं आहे, इथे देतं ना बोर्ड आणि युनिव्हर्सिटी. ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टला क्लिअर केली, 69% मार्क पडलेले आहेत, पण BA 2 वर्षाची आहे त्यामुळे 24 महिने आले. फर्स्ट क्लास आहे, डिस्टन्स केलेला आहे कारण का YCMO आहे. बघा, दररोज जर जाऊन डिग्री करत असाल, दररोज लेक्चर, प्रॉपर असाइनमेंट वगैरे, तर ते असतं रेग्युलर. आणि YCMO असेल किंवा इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी असेल, त्या कोणत्या असतात? त्या असतात डिस्टंट, लक्षात ठेवायचं. ते आपण शक्यतो बाहेरने एक्सटर्नल करतो. ठीक आहे, हिथं आहेत कंपल्सरी सब्जेक्ट आणि तुमचं ऑप्शनल, हे सगळं क्लिअर करायचं, लक्षात ठेवा. रोल नंबर पण विचारले जातात, रोल नंबर एकदा व्यवस्थित, म्हणजे लक्षात ठेवायचं. माझं सांगण्याचं महत्व काय आहे, 10वी 12वी आणि डिग्री ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊनच बसायचं आणि हा फॉर्म भरायचा. काय घेऊन बसायचं? तारीख माहिती पाहिजे. काय घेऊन बसायचं? रोल नंबर माहिती पाहिजे, कारण रोल नंबर त्यांनी विचारलेला आहे.
आणि काय घेऊन बसायचं, टक्केवारी व्यवस्थित टाकावी लागते, टक्केवारी व्यवस्थित टाका. ठीक आहे, असं नको व्हायला की तुमच्या टक्केवारी 69 आहे, तुम्ही या ठिकाणी 96 टाकायला लागला. अरे एवढा फरक, 69 उलट 96 आहे, पण न कळत एकदा चुकून टायपिंग करताना मिस्टेक होऊ शकते ना. आणि हे प्रॉब्लेम कुठे येतात, पडताळणीच्या वेळी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे तुम्हाला समजेल किती महत्वाचं असतं. त्यामुळे व्यवस्थित वेळ लागेल, पण व्यवस्थित प्रोफाईल क्रिएट करा, काही गडबड नाही. ठीक आहे, चला. हा, आर यू हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्सेस? जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही येस करा. कशामध्ये एक्सपिरियन्स आहे, गव्हर्नमेंटमध्ये आहे की प्रायव्हेटमध्ये आहे की सेमी गव्हर्नमेंटमध्ये आहे? जर तुम्ही येस केल्यावर तुम्हाला या ठिकाणी असं विंडो मिळते बघा. आर यू हॅव्हिंग एन एक्सपिरियन्स? येस केल्यावर तुम्हाला सगळं नाव लिहायचंय. तुम्ही एम्प्लॉयमेंट कुठली आहात, सध्या तुम्ही काय करता, ओके, एमपीएससी मध्ये सिलेक्ट झालेला आहात का, येस किंवा नो, कुठले डिपार्टमेंट आहे, कुठलं ऑर्गनायझेशन आहे, कुठलं ऑफिस वगैरे आहे महाराष्ट्रामध्ये, सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही सगळे ते देऊ शकता. तुमचं ग्रेड पे किती आहे, तुम्ही कधीपासून काम केलं आहे, तुम्ही सगळे या ठिकाणी सांगू शकता. ठीक आहे, नो केल्यावर, इथं नो केल्यावर काहीच येत नाही. येस केल्यावर मात्र काय येणार, हे सगळं तुम्हाला भरावं लागेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, एक्सपिरियन्स कुठला, हे तुमचं 5वं झालं. एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन दिल्यावर तुम्ही डिरेक्टली क्लिक केल्यावर सेव्ह, बघा प्रत्येक स्टेपला तुम्हाला फॉर्म सेव्हच करावा लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही या ठिकाणी जाता, कुठं 6 नंबरला तुम्हाला अपलोड फोटो वगैरे करावे लागतात. आता लक्षात ठेवायचं, पर्सनल इन्फॉर्मेशन आपण पाहिलं होतं बघा, तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर द्यावा लागतो, सर्टिफिकेट नंबर हा द्यावा लागतो. एनसीएल जर काढलं असेल, येस केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर द्यावा लागतो. ओके, आणि डोमेसाईल आहे, कंपल्सरी आहे, डोमेसाईल आहे, त्याला सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट नंबर द्यावा लागतो. त्यामुळं हे 3 दाखले पहिल्यांदा काढणं महत्वाचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच वेळा होत नसते, नसेल तर नो करा, झाली असेल तर येस करा. पण जे जे येस कराल तुम्हाला त्याचे नंबर्स टाकावे लागतात. लक्षात ठेवायचं, तालुक्याचं नाव पण टाकावं लागतं. हे जे दाखले आहेत ना एनसीएल वगैरे, तुमचे कॅटेगरी, तालुक्याचं नाव टाकावं लागतं. काय काय सांगली आहे, सातारा आहे, बुलढाणा आहे किंवा पुणे, जे काय असेल. ठीक आहे, पण कॅटेगरी सर्टिफिकेट, एनसीएल सर्टिफिकेट असेल तर डोमेसाईल कंपल्सरी लागतं. तुम्हाला यांचे सर्टिफिकेट नंबर टाकावे लागतात. ठीक आहे, बघा तुम्ही सुद्धा जेव्हा प्रोफाईल क्रिएट करायला लागलाय, प्रोफाईल क्रिएट करत असताना तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मला कमेंटला एकदा तुमचे प्रश्न टाका. मी वैयक्तिक त्याचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन, पण चुकीचा फॉर्म भरायचा नाही, चुकीची प्रोफाईल करायची नाही. ठीक आहे, ओके. शेवटची स्टेप कोणती आहे, अपलोड फोटो किंवा सिग्नेचर. शेवटच्या तुम्ही पॉइंटला आला, आता लक्षात ठेवा, शेवटच्या पॉइंटला आल्यावर तुम्हाला या ठिकाणी 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या बघा, तर तुमच्या फोटो किंवा सहीवर, तुमच्या फोटो किंवा सहीवर कुठल्याही प्रकारची संख्या, कुठल्या प्रकारचा शब्द, वाक्य काहीच नसावं, एकदम क्लिअर असावं शक्यतो. सहीतला काय सहीच येणार आहे, या व्यतिरिक्त दुसरं काहीच नको, ए बी किंवा असं काहीच नको. शक्यतो दोन्हीही फेंट ठेवा. फेंट म्हणजेच काय, तर व्हाईट बॅकग्राऊंड असणारे ठेवा किंवा फेंट ब्ल्यू, एकदम फेंट ब्ल्यू, स्काय ब्ल्यू पण नाही, एकदम फेंट ब्ल्यू चालेल. ठीक आहे, सही मात्र व्यवस्थित अपलोड करा. आता लक्षात ठेवायचं, आयोगाने काय सांगितलेलं आहे, प्रोफाईल इमेज साईज अपलोडेड शुड नॉट एक्सीड 50 KB. ही जी इमेज आहे तुमची, ही 50 KB पेक्षा जास्त नसावी, 50 KBच्या आतमध्ये करा. ठीक आहे, सिग्नेचर इमेज साईज अपलोडेड शुड नॉट एक्सीड 50 KB. सिग्नेचरचं पण काय आहे, 50 KB पेक्षा जास्त अपलोड करायची नाही, साईज चेक करायची. 50 KB जास्त असेल त्याला रिसाईज करा, शॉर्ट मध्ये आणा, 30 KB पर्यंत करा, 40 KB पर्यंत करा. 50 KBच्या वरती अपलोड होत नाहीत, लक्षात ठेवायचं. जर समजा तुमचे इमेज किंवा सही 50 KBच्या वरती असेल तरी तो कोपऱ्यात सिंबल येतो, ते कोपऱ्यात येतं काय, किंवा तुमचं इमेज आणि हे काय सही काय आहे 50 KB जास्त आहे, म्हणजे ओव्हर साईज्ड आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे विड्थ वगैरे दिलेलं आहे, ह्याची काही गरज जास्त नाहीये, पण व्यवस्थित फक्त हे फॉलो करा. कधी कधी वर्टिकल हॉरिझॉन्टल तुम्हाला साईज चेक करावी लागते. बघा लक्षात ठेवायचं, फॉर्म भरताना, प्रोफाईल क्रिएट करत असाल, मोबाईलवर अजिबात करू नका. मी काय सांगतो लक्ष द्या, फॉर्म भरत असाल हा किंवा प्रोफाईल क्रिएट करत असाल, मोबाईलला अजिबात करू नका. जवळच्या एका सायबर केंद्रात जा, लॅपटॉपला भरा किंवा मोठ्या पीसीला भरा. कारण होतंय काय, मोबाईलला क्रिएट करत असताना कुणाचा वरून मेसेज आला, कुठे आहेस, काय करतोस, फोन आला, तर आपण इथं डिस्टर्ब होतो. आणि आयोगाचं एवढं सेन्सिटिव्ह आहे की एकदा तुम्ही लॉग इन करत असताना जर तुम्ही मध्ये तुमचा बराचसा वेळ गेला, तुम्ही ऑटोमॅटिकली काय होता, एक तर साइन आउट होता, तर तुम्हाला लगेच साइन इन करता येत नाही, तुम्हाला 5 मिनिटं त्याच्यामध्ये गॅप असतो. म्हणून अशा गोष्टी शक्यतो पीसीवर जाऊन करायच्या किंवा लॅपटॉपला करा, मोठ्या स्केलला करा, मोबाईलला नाही. ठीक आहे, ओके. सिग्नेचरचं पण दिलेलं आहे, दोन्ही बऱ्यापैकी सेमच आहे. सिग्नेचर थोडीशी त्याची हाईट कमी आहे, पण याची हाईट थोडीशी जास्त आहे.
पण लक्षात ठेवायचं 50 KB पेक्षा जास्त नको. फोटो अपलोड केल्यावर बघा इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, चूज फाईल सिलेक्ट करा, इथं अपलोड होऊन जाईल. तुम्हाला इथं बरोबर फोटो येतो. फोटो बरोबर अपलोड झाल्यावर कोपऱ्यात इथं ग्रीन कलर सिग्नल येतो, तुमचा फोटो बरोबर अपलोड झालेला आहे. सहीला पण तेच येतं, चूज फाईल सही सिलेक्ट करा, 50 KB च्या आतली असावी, व्यवस्थित अपलोड झाल्यावर कोपऱ्यामध्ये येतं इमेज हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड. ठीक आहे, सगळं झालं, सेव्ह करा. प्रत्येक स्टेपच्या खाली शेवटी सेव्ह नावाचा ऑप्शन असतो. आलं का लक्षात? अजिबात विसरायचं नाही. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की सगळे विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतात बऱ्याच वेळा त्यांना न कळत काही गोष्टी स्किप होऊन जातात, म्हणून ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिजे आहे. सगळं क्लिअर झालं. मी 6 स्टेप पूर्णपणे क्लिअर केल्या. 6वी स्टेप झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी असं येईल बघा, काय येईल तर तुमची इमेज आणि तुमची इथं सही येईल. आता मी नॉर्मल तुम्हाला फक्त सांगण्यासाठी केलेलं आहे. इथं इमेज आहे, इथं सही आहे. सेव्ह केलं. सेव्ह केल्याच्या नंतर खाली इथे एक बॉक्स आहे बघा, याला म्हणायचं चेकबॉक्स. या चेकबॉक्सला तुम्ही टिकमार्क करा, क्लिक करा, टिकमार्क होऊन जातं. त्याने सांगितलेलं काय आहे की सदरची माहिती जी आतापर्यंत मी 6 स्टेपची माहिती भरली ही माझ्या अनुषंगानं बरोबर आहे, यामध्ये कोणताही फ्रॉड वगैरे काही केलेलं नाही. मी डॉक्युमेंट्स पडताना सगळी माहिती सांगितलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे इथं, आणि नियमानुसार सगळ्या गोष्टी मी बरोबर भरलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे काय असतं की हमीपत्र तुम्ही व्यवस्थित माहिती भरलेली आहे का. सगळं झाल्यावर शेवटी आहे सबमिट अँड लॉक प्रोफाईल. सबमिट ठीक आहे, लॉक नावाची काय भानगड आहे तर लक्षात ठेवायचं, तुम्ही सबमिट आणि लॉक केल्यावर आयोगानं थोडं जेन्युनली सिक्युरिटी दिलेली आहे. ती प्रोफाईल दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला अनलॉक करता येत नाही. मी सांगतो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं बघा. सबमिट लॉक केल्यावर तुमचा खाली व्यवस्थित आला, बरोबर सगळं आलं, इथं सगळं येतं सिग्नेचर अँड फोटो अपलोडेड, हे सगळं सिग्नेचर सगळं तुम्हाला चेक करायला मिळतं. सबमिट अँड लॉक प्रोफाईल केल्यावर तुम्ही पुन्हा या ठिकाणी तुम्हाला शेवटी येतं बघा. ठीक आहे, सगळं तुम्ही नाव वगैरे केलेलं आहे, नाव तुमचं बरोबर आहे, फुल नेम चेक करा, मोबाईल नंबर चेक करा, प्रोफाईल स्टेटस चेक करा. कुठं माय अकाउंट मध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं ना, प्रोफाईल क्रिएट केली, सगळं सबमिट केलं, माय अकाउंटला चेक करा, तुम्हाला हे सगळं येणार. बरं, इथे लक्षात ठेवायचं प्रोफाईल स्टेटस कंप्लीट आहे. जर तुमची प्रोफाईल अर्धवट राहिली असेल तर इथं तुम्हाला इनकम्प्लीट येतं, इनकम्प्लीट रेड मार्क मध्ये असतं. म्हणजे तुम्हाला पण समजेल की तुमची प्रोफाईल इनकम्प्लीट आहे. आता काय आहे, आता मी माझी प्रोफाईल सगळी कंप्लीट केलेली आहे. लास्ट कधी अपडेट केली तर आजच मी अपडेट केलेली आहे. चेक केलेलं आहे की मी अपडेट केलेली आहे की नाही. ठीक आहे, पुन्हा ईमेल आयडी तुमचा इथं असतो. आता बघा, जर तुम्हाला पुन्हा एकदा प्रोफाईल सगळी बघायची असेल तर व्ह्यू प्रोफाईल करायचं. जर तुम्हाला कोणताही दाखल्याचा नंबर बदलायचा आहे, तुम्हाला काही माहिती कमी जास्त करायची आहे, काही माहिती ऍड करायची आहे, तुम्ही इथं प्रोफाईल अनलॉक करू शकता. अनलॉकला क्लिक केलं, पुन्हा प्रोफाईलला गेला, सगळ्या स्टेप्सला जायचं, चेक करायचं, पण सबमिट आणि लॉकच करून जायचं नंतर शेवटी. जर तुम्ही प्रोफाईल अनलॉक तशीच ठेवली, तुम्हाला इथं पुन्हा इथं बघा इनकम्प्लीट म्हणून. त्यामुळे जेव्हा जेव्हा माहिती कमी जास्त कराल शक्यतो लॉक करून पुढे जायचं. ठीक आहे, अपडेट केली, एडिट केलं, त्याच्यामध्ये काय माहिती मी कमी जास्त केली, पुन्हा लॉक केलं, पुन्हा तुम्हाला इथे येणार. जर तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता, पण शक्यतो या भानगडीत पडू नका. पासवर्ड सुरुवातीला चांगला निवडा, म्हणजे जास्त जास्त आठवण्याचा प्रयत्न जास्त होणार नाही. ठीक आहे, हे कधी बघायचं, सगळं प्रोफाईल झाल्यावर माय अकाउंटला जाऊन बघायचं. ठीक आहे, बाकी काही करायची गरज नाही. प्रोफाईलला सगळं चेक केल्यावर बघा, महत्वाचं काय आहे तुमचं डेट ऑफ बर्थ, 10वीचे मेन सर्टिफिकेट्स, 10वीचे तुम्हाला दाखला तिथं अपलोड करायची गरज नाहीये, पण महत्वाचं काय आहे 10वीचं मॅट्रिक्स तुम्हाला त्यानुसार नाव टाकावं लागतं. ठीक आहे, डिग्री बाकी तुम्हाला सगळे नंबर्स टाकायचे आहेत, सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, डोमेसाईलचा नंबर टाकायचा आहे, एनसीएल असेल तर एनसीएलचा नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, ओके, सगळं क्लिअर झालं. शेवटी परत काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, कधी सुद्धा तुम्ही एमपीसीच्या प्रोफाईलला लॉग इन केलं तर शेवटी लॉग आउट करायला विसरायचं नाही. एका मार्गाने आपण आज चाललोय तर आपलं सिक्युरिटी राहावी यासाठी आयोगाने काय केले, पुन्हा या लॉग आउटला क्लिक केल्यावर मी पुन्हा लक्षात ठेवायचं बघा. आता तुम्हाला असं वाटलं बघा, लॉग आउटच्या पूर्वी तुम्हाला वाटलं की तुम्हाला कुठला फॉर्म अप्लाय करायचा आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं. कुठं बघा, प्रोफाईल क्रिएशन म्हणजे प्रोफाईल क्रिएट केली. माय अकाउंट हे तुमचं अकाउंट आहे, तुमची प्रोफाईल तुम्ही बघू शकता व्ह्यू करून. पण तुम्हाला कोणताही आगामी फॉर्म भरायचा आहे, समजा गट ब चा भरायचा आहे, गट क चा भरायचा आहे आगामी काळामध्ये, लक्षात ठेवायचं इथं ऑनलाईन ऍप्लिकेशनला जर मी क्लिक केलं तर तुमच्या त्या वर्षीच्या ऍड इथं सगळ्या पडतात. आता सध्या ऍड कोणती आहे फॉर्म भरायला, तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा. ठीक आहे, ही आपल्याला ऍड लागू होत नाही, याला व्यवस्थित कायद्याची डिग्री वगैरे लागते, एक्सपिरियन्स पण लागतो, ही आपल्या काय ऍड लागू नाहीये.
जेव्हा गट कची ऍड येईल पुढच्या काही दिवसामध्ये, इथं असतं बघा, ऍडचा तारीख असते, नंबर असतो, हे असतं, नेम असतं काय, संयुक्त पूर्व परीक्षा गट क, पुन्हा नाव असते इथं, आणि मग व्ह्यू करायचं आणि मग त्याच्यात जाऊन तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. ऍड व्ह्यू केल्यावर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एकदा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघायचा, पात्रता बघायची आणि मग त्याला अप्लाय करायचं. आता तुम्हाला ऍड नाही त्यामुळे काय झाले, तुम्हाला इथं अपडेट झालेलं नाही. ठीक आहे. कधी फॉर्म भरत असताना ऑनलाईन ऍप्लिकेशन, प्रोफाईल क्रिएट करत असताना क्रिएशन, चेक करायचं तुम्हाला स्वतःची प्रोफाईल, माय अकाउंट, इकडे काही डवळाडवळ करायची नाही. ठीक आहे. आणि जेव्हा हे सगळं होईल तेव्हा मात्र लॉग आउट करायला विसरू नका. लॉग आउट व्यवस्थित करायचं. लॉग आउट झाल्यावर तुम्हाला शेवटी पुन्हा ही विंडो येते, पुन्हा या ठिकाणी आला, पुन्हा ही सुरुवात झाली ना. मग लक्षात ठेवायचं, आता तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे स्वतःची प्रोफाईल रेडी झालेली आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे सध्या युजर नेम आहे आणि पासवर्ड पण आहे जो तुम्ही सुरुवातीला टाकला होता. मग डिरेक्टली काय करायचं, उद्या कोणती ऍड पडल्यावर लक्ष द्यायचं. समजा तुम्हाला उद्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, अजून कुठल्या परीक्षेला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला वारंवार प्रोफाइल काढण्याची गरज नाही. एकदाच प्रोफाइल काढायची आणि मग तुम्हाला फक्त अप्लाय करत जायचं आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे महत्वाचं आहे. व्यवस्थित पुन्हा ईमेल आयडी टाका किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. पासवर्ड मात्र व्यवस्थित टाकायचा आहे. लॉग इन केलं, पुन्हा तुम्ही सुरुवातीच्या बिंदूला जाल, तुम्हाला फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशनला सबमिट करायचं आहे. ठीक आहे. कुठलीही परीक्षा असेल एमपीएससी मार्फत होणारी, त्यात तुम्हाला प्रोफाईल काढणं गरजेचं आहे. म्हणून आतापासून जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांची प्रोफाईल असेल त्यांनी फक्त लॉग इन करा, हरकत नाही. ज्यांनी प्रोफाईल काढलीच नसेल त्यांनी व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघायचा, बाकीच्यांना शेअर पण करायचा. महत्वाचं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. होते काय, विद्यार्थी नवीन असतात, काही गोष्टी माहिती नसतात, काही पण आपण टाकतो, मग उद्या भविष्यात पुढे जेव्हा तुम्हाला सिलेक्शन होतं, डीबीला गेल्यावर कळतं की यार ही प्रोफाईल आपण चांगलीच काढली नव्हती. त्यामुळे तुमचे प्रोफाईल भरत असताना कुठले पण डाऊट्स असतील, काही पण असेल, व्यवस्थित विचारत चला. त्याचं शंकानसे करण्याचं माझं काम. रिप्लाय मी करत जाईन, हरकत नाही, वेळ लागेल तरी चालेल, पण व्यवस्थित एकदा तुमचा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. कुठल्याही मनामध्ये कुठली शंका असेल तर अजिबात कमेंटला टाकायला विसरायचं नाही. प्रोफाईल व्यवस्थित काढणं महत्वाचं आहे. फक्त महत्वाचं काय सांगितलं मी, मोबाईलला प्रोफाईल काढू नका. शक्यतो तुम्हाला काय करायचं आहे, पीसीवर किंवा लॅपटॉपला कनेक्शन चांगलं असेल, प्रोफाईल काढून घ्या. प्रोफाईल काढताना कोणतीही तुम्हाला फी भरावी लागत नाही. तुम्ही प्रोफाईल काढायला लागला, ही फ्री असतं, त्याला पैसे भरायची गरज नाहीये, बरोबर ना. हा, जेव्हा तुम्ही आयोगाचा कुठली ऍड पडली, गट कची असेल किंवा कुठली पण असेल, तुम्हाला जेव्हा त्याला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला मात्र फी भरावी लागेल. जे काय असेल 294, 354 जे काय असेल. पण प्रोफाईल काढताना, प्रोफाईल क्रिएट करताना कोणती फी भरावी लागत नाही. मी तुम्हाला कधी सांगितलं काय तर फी भरावी लागते? अजिबात नाही. फॉर्म भरायचा असेल तर फी भरावी लागते, लक्षात ठेवायचं. आणि हे पण महत्वाचं आहे की आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर ही बॅच लॉन्च केलेली आहे. आगामी काळामध्ये गट क चा आकडा मोठाच असेल, लक्षात ठेवायचं. गट क चा आकडा मोठाच आहे आणि गट ब सुद्धा, जे आता सध्या मला वाटतं नेक्स्ट काही दिवसामध्ये त्याची हे पण आहे. पूर्व परीक्षा आहे 14 जूनला, पुन्हा मुख्य परीक्षा देखील आहे. हवा असल्यास व्यवस्थित लेक्चर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला फ्री लेक्चर सुद्धा काही दिलेले आहेत. एकदा बघा कसं आम्ही शिकवतोय, काही गोष्टी महत्वाच्या वाटतात, आम्ही त्याच्यामध्ये भरपूर काय द्यायला लागलो. याच्यामध्ये तुम्हाला काय काय कव्हर होणार आहे. लाईव्ह रेकॉर्डेड बॅच सध्या आहे, कालावधी पूर्ण 1 वर्षाचा आहे. तुम्ही एक लेक्चर किती पण सुद्धा वेळा बघू शकता. पीडीएफ नोट्स दिल्या जातील, सराव टेस्ट पण आहेत, प्रश्नाचं विश्लेषण पण आहे आणि वैयक्तिक सुद्धा लक्ष देणार आहोत. लक्षात ठेवायचं. कोणताही डाऊट असल्यास या व्हॉट्सअप क्रमांकाला नंबरला कॉल करा, मेसेज करा. सध्या आपण ऑफरमध्ये फी ठेवलेली आहे. विचार करा, तुमच्या 2-3 थाळ्यामध्ये, चिकन मटन थाळीमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण वर्षभर एवढ्या रेटमध्ये तुम्हाला पूर्ण द्यायला लागेल. आलं का लक्षात. विद्यार्थ्यांना हे समजावं लागेल की या ठिकाणी फीज कमी आहेत म्हणजे खूप जास्त नॉर्मल शिकवणार असं काहीच नाही. जेवढं होईल तेवढं त्यात तुम्हाला कव्हर केलं जाईल, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. व्यवस्थित लाभ घेऊ शकता. काही जरी वाटलं नंबरला बिंदास्त कॉल मेसेज करा. आणि महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन नसेल तर प्ले स्टोरला जाऊन हमखास डाउनलोड करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्या जवळच्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून टाका. प्रोफाईल क्रिएट करणं हमखास महत्वाचं आहे. मी सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर सुद्धा काही मनामध्ये शंका असल्यास बिंदास्त कमेंटला टाका. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे आणि आपण पुन्हा भेटूया. एमपीएससी मार्फत ज्या ज्या अपडेट्स येतात पुन्हा भेटायचं आहे. तुम्हाला वाटल्यास मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ पण करून टाकतो. डॉक्युमेंट सुद्धा महत्वाचे असतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा आपण भेटत राहू. जय हिंद. चांगला अभ्यास करा, काळजी घ्या.